मौनी अमावस्या बघा बुधवारी करायची आहे, कारण मौनी अमावस्या बुधवारी आलेली आहे, त्यामुळे बुधवारीच ही साजरी करायची आहे. तर मौनी अमावस्याच्या दिवशी काय करतात, जास्तीत जास्त बघा दानधर्म केले जातात. दानधर्मामध्ये तुम्ही काय काय दान करायचं आहे, तर अन्नदान, तुम्ही मिठाई किंवा तूप, गूळ, तीळ, गहू या वस्तू तुम्ही दान करू शकता. लोखंड दान करायचं नाही आहे. तर बघा असे दानधर्म केल्याने आपण जेव्हा दानधर्म करतो, तर या दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे. आणि कुठल्याही अमावस्याला तुम्ही दानधर्म करू शकता. कुठल्याही मंदिरात तुम्ही जाऊन काही दान ठेवू शकता, काही अन्नदान दान करू शकता किंवा एखादं धान्य तुम्ही दान करू शकता. तर बघा एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या जो गरजू व्यक्ती आहे की त्याला तुम्ही काहीतरी खायला काही वस्तू दिली, तर त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं. कारण आपण जेवढं दानधर्म करतो ना, तर आपल्याला त्याचं त्या सेवेचं केलेलं फळ मिळतं आणि ते फळ कधी वाया जात नाही. बघा असे खूप भुकेले लोकं असतात की त्यांना त्या वस्तूंची गरज असते, की आपण त्यांना एक वडापाव जरी घेऊन दिला तरी त्यांचं मन शांत होतं. त्यांचं मन तृप्त झाल्यानंतर मग त्यांचा आशीर्वाद, जे आपण गरिबांना जे काय आपण देतो खाण्याची वस्तू, त्यांचा आशीर्वाद हे फार महत्त्वाचं असतं. आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तर अन्नदान तुम्ही नक्की करा. बघा तुम्हाला खूप याचे चांगले परिणाम होतात. तुमची प्रगती होत राहील. तुम्हाला केलेल्या कामामध्ये काही अडचणी येणार नाही, समस्या येणार नाही. तुमचे बरेचसे कामे मार्गी लागतील. हळूहळू तुमची प्रगती व्हायला लागेल. तर दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त बघा विष्णुदेवांची पूजा करायची आहे. जे विष्णुदेवांचे स्तोत्र मंत्र आहेत, ओम विष्णुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता. आणि तुम्हाला बघा रोज संध्याकाळी तर तुम्ही दिवा आपल्या दारामध्ये लावतच असाल, पण मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजात एक दिवा लावायचा आहे आणि तो नक्की लावा. बघा आपण जेव्हा दिवा दारामध्ये लावतो तेव्हा आपले पित्रही शांत होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तिची कृपादृष्टी आपल्यावर राहते, आपल्या घरात ती प्रवेश करते. बघा आपली वास्तूमध्ये जो काही दोष असतो, आपले जे पित्र काय दुःखी असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागतो, अडचणी निर्माण होतात, समस्या येतात. त्यामुळे आपल्याला असा दारामध्ये दिवा लावल्याने आपले पित्रही शांत होतात, देवही प्रसन्न होतात, आपली प्रगती होत राहते, कुठल्याही प्रकारच्या अडचणी समस्या येत नाही. त्या दिवशी बघा जास्तीत जास्त तुम्ही अपशब्द वापरू नका, भांडण कलह कटकटी होऊ देऊ नका. त्या दिवशी बघा तुम्हाला ना जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. आणि पितृदोष ज्यांना असेल, ज्यांच्या पत्रिकेमधले जे ग्रह वाईट आहेत, पितृदोष आहे, तर असे काही उपाय केल्याने बघा हे पितृदोषही दूर होतात, कुठल्याही समस्या येत नाहीत. तर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला अशा काही या सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या या अडचणी दूर होतील. त्या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. दिवासुद्धा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे, देवांजवळ दिवा लावायचा आहे. ज्या काय असे मंत्रस्तोत्र आहेत ते तुम्हाला बोलत राहायचे आहेत. त्या दिवशी बघा तुम्हाला गंगाजलचे 2 थेंब किंवा गोमूत्राचे 2 थेंब टाकून तुम्ही अंघोळ केली तरी बघा आपलं घर असं शुद्ध होतं, पवित्र होतं आणि त्यामुळे आपल्या घरातले जे काही निगेटिव्हता दोष असतात ते दूर होतात. असे काही छोटे छोटे उपाय असतात की ते उपाय केल्याने आपल्या घरातली जी निगेटिव्हता असते तर आपली निगेटिव्हता घरातली दूर होते, घरात सुख समृद्धी येते. आणि दर अमावस्यालासुद्धा तुम्ही हे उपाय केले तर तुमची प्रगती होत राहील. तर बघा लक्ष्मीचा दिवस असतो, लक्ष्मी मातेचा, तर या दिवशी लक्ष्मी मातेचीही पूजा केली जाते. दानधर्म करण्यालाही जास्ती महत्त्व आहे. आणि दर अमावस्याला तुम्ही हे उपाय केल्याने जीवनामध्ये तुमची प्रगती होऊन बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येत राहील. आणि घरामध्ये जे काही निगेटिव्हता असतात की जे काही आपले ग्रह वाईट असतात तर आपले ग्रह मजबूत होतात. सूर्यग्रह मजबूत होतो, आपला गुरुग्रह मजबूत होतो. आपले सगळे ग्रह चांगले असल्यामुळे बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचा मग दोष राहत नाही. तर पित्रांचा आशीर्वाद हा मेन असतो. बघा पित्र आपले जेव्हा आनंदी असतात त्यांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो ना तेव्हाच आपण जीवनात प्रगती करत असतो आणि आपल्या जीवनात प्रगती होत असते. म्हणून आपले पित्रांचीही सेवा करणं गरजेचं आहे.
आधी पितरांची सेवा करायची आणि मग देवांची पूजा करायची. बघा जेव्हा पित्र आपले आनंदी असले किंवा त्यांचा मन शांत असलं तर आपल्या जीवनात अनेक आनंदाच्या गोष्टी घडतात. तेव्हाच देवही आनंदी होतात. एक वेळेस देव आपल्याला काही आपल्याकडून चुकलं तर देव आपल्याला क्षमा करत असतो. पण आपल्याकडून जर अशा काही चुका जर झाल्या तर पित्र आपल्याला कधीही आशीर्वाद देत नाही. जर पित्र आपल्यावर रागावले ना तर आपल्यावर खूप मोठ्या अडचणी समस्या येतात आणि आपल्याला खूप अशा आपल्यावर संकट विघ्न येत राहतात. आजार पण येत राहतं. घरामध्ये नेहमी भांडण क्लेश होत राहतो आणि आपल्याला त्यावेळेस त्या गोष्टी कळत नाहीत आणि नकळत आपल्याकडून काही चुका होतात. म्हणून पितरांची सेवा करणं आणि पितरांचा आशीर्वाद मिळणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पितरांची सेवा करा. त्यामुळे आपला पितृदोष दूर होतो. आपले ग्रह मजबूत जर झाले, आपल्या पितरांचा जर आशीर्वाद मिळाला तर देवांचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर अशा प्रकारे मौनी अमावस्येला तुम्ही दानधर्म जास्तीत जास्त करा. पितरांचा आशीर्वादासाठी पितरांच्या सेवा करा. तर अशा गोष्टी आहेत की आपल्याला जीवनात पुढे घेऊन जातील, प्रगती होत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.